जगद्गुरु तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होत आहे। या पालखी सोहळ्यामध्ये त्या संबळीच्या वाद्यावरती हे विठुरायाची सेवा करत असल्याचे चित्र आपल्याला इथं पाहायला मिळत आहे। आपण आता त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय आहे भावना, त्या कधीपासून आलेले आहेत? माऊली, काय सांगाल, कुठनं आलात, काय भावना आहेत? देवीदास उर्फ बापू पांडुरंग भांडेव गोंधळी, मुक्काम अकोल्याचे तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, धूव पंढरीच्या वारीमध्ये माझं 41वी वारी आहे। 85 वय, धूव पंढरीची वारी। हे धूवकर वारकरी आणि संस्था मला सांभाळून घेते, कमी जास्त बघतात। सगळं आनंद वारीमध्ये होतो। धूव पंढरीची वारी परिपूर्ण होती। सगळी हरिनाम गातात, कोणी अभंग, कोणी गवळण, कोणी भारूड, गोंधळ गीत, जोगवे असे गात ही वारी परिपूर्ण होती। देवती पंढरीची वारी। तुम्ही काय आमच्या प्रेक्षकांना एखादे कडू ऐकावं? झाला वर्ष उमटले पाऊल, तुकोबाच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं। तुकोबाच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं। वाचून गाता तुकारामाचा गाता अभंग वाणी, टाळ मृदुंग विना वाजतो, टाळ मृदुंग विना वाजतो। वारकरी तालात डोलत, तुकोबाच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं। राही रुकुमाई सत्यभामा पंढरीचा नाथ आहे वारीमध्ये, प्रत्येकाला स्पर्श करणारा पंढरीचा पांडुरंग या वारीमध्ये सहभागी होऊन सगळ्याला देवपासून पंढरपूर पर्यंत सांभाळून घेतो, लक्ष ठेवतो। लहान थोर तुझी लेकर नेतो सांभाळून पांडुरंग। हा पंढरीची वारी भक्ती सेवा करी, झाली मला स्पर्श झाला बघ हर्ष। तुकोबाच्या पावलानं जीवनाचं सोनं झालं। तुकोबाच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं। सजविला रथ महाद्वारात, पावतुका पालखीत रथ निघाला। देवती पंढरीची वारी। विठ्ठल 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 विठ्ठल, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा विठ्ठल 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 विठ्ठल। बोला पुंडलिका वरदारी ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। तुम्ही आता वारीमध्ये आहे, तर तरुणांना या वारीच्या माध्यमातून काय संदेश द्याल? ह्या तरुणाने हे आपली भक्ती भावनेने वारी करावा। तरुण पिढीने देवाला जाणलं पाहिजे, मानलं पाहिजे, वारकऱ्याला मानलं पाहिजे, संतांना मानलं पाहिजे, देवाला मानलं पाहिजे। तरुण पिढीने जर व्यवस्थित वागलं तर त्यांचं भलं होईल, पण ती विष्णीमध्ये गुंतली तर त्याचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही। ही पांडुरंगाची शपथ आहे त्यांना। तरुण पिढीने व्यवस्थित वागावा, व्यवस्थित राहावं, सगळं जाणावा, सगळं मानावा। आई वडील भाऊ बहीण सगळी सोयरे दायरे देवाला येणाऱ्याला वारकऱ्याला सगळ्याला जाणलं तर त्याचा हे देव आहे। देव सगळ्याचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही। पांडुरंगाची भेट होणार आहे तुमची, पांडुरंगाला काय साकडे घालणार आहात? पांडुरंगाला एकच साकडं, जे मला जे दान दिलेलं आहे पूर्वीचं, तसंच आपल्याला सुख समाधान दे देवा, हीच मला विनंती आहे देवाला। हीच विनंती सांगितलेली आहे पांडुरंगाला। देवा जिवंत आहे त्यावर मरू देऊ नको, सेवा होऊ दे आणि सेवा घडावा, हीच माझी इच्छा आहे। ही सेवा परानापरीक आलेली, ही सूर्यचंद्र आहे पर्यंत सेवा करावा, असे मला देवाला साकडं घालायचं। ही सेवा 33 कोटी देवाचे गोंधळ, आणि या गोंधळामध्ये पांडुरंग, राय रुक्माई, कुंडलिक नामदेव महाराज, वारकरी संप्रदाय, 33 कोटी देव, 84 सिद्ध, 12 ज्योतिर्लिंग, 64 योगिनी,
एकरूप होऊन गोंधळाला येतात आणि ते गोंधळ देवाचा संध्याकाळी 9 वाजल्यापासून पाट 4 वाजेपर्यंत काकडाचं त्याला जागर म्हणतात. त्या देवाला जागवलं गेलं, त्या देवाला मानलं गेलं तर देव कधीही कल्याण करणार. मातीचं सोनं बनवणार आणि त्याच्या धीचं सोनं करणार. आता ही पांडुरंग आहे, असे दैवत आहे. आत्ताची तरुण पिढी ही वेगळी वळणाला वळते, पण आत्ताची तरुण पिढी दुसऱ्या वळणाकडे जात आहे. या तरुण पिढीला हे काही माहित नाही, याबद्दल काय सांगा? ह्या तरुण पिढीने घ्यायला पाहिजे, गायलं पाहिजे. तरुण पिढीने जगामध्ये देव जागवलं पाहिजे, वारी केली पाहिजे. कुठल्याही देवाचा धिकार नाही केला पाहिजे. प्रत्येक देवाला मानलं पाहिजे. देव प्रत्येक ठिकाणी आहे, आपल्यापाशी आहे. देव हित सुद्धा आहे. खरंच हाय वो खरं, कशाला जायचं दूर आणि कशाला जायचं दूर, माझं हिताच पंढरपूर. कशाला जायचं दूर, पंढरपूर. देऊ पंढरी करूया वारी, भक्ती सेवा कर, हे भक्ती सेवा कर. हे कशाला जायचं दूर, भारतामध्ये पंढरपूर. हे कशाला जायचं दूर, महाराष्ट्रात पंढरपूर. हे टाळ मृदुंग विना वाजतो, हे विठ्ठल नामाचा गजर होतो. अरे भक्ती सेवा खर, हे कशाला जायचं दूर, महाराष्ट्रात पंढरपूर. कशाला जायचं दूर, भारतामध्ये पंढरपूर. हे देवीदास बापू, हे देवी बापू, हे मन माझं वाहिलं म्हणून गायलं, कधी नाही लिहलं. प्रत्यक्ष यमक जुळवलं आणि यमक जुळवून महानगर मध्ये तुकोबाची पालखी आहे. या पालखीच्या सोहळ्यामध्ये आनंद केलेला आहे. हे मन माझं वाहिलं म्हणून गायलं आणि संभाळ वाजतो, देवा संभाळ वाजतो. आणि कशाला जायचं दूर, भारतामध्ये पंढरपूर. कशाला जायचं दूर, महाराष्ट्रात पंढरपूर. महाराष्ट्रात पंढरपूर, महाराष्ट्रात पंढरपूर. विठ्ठल 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 विठ्ठल, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज या महाराष्ट्रामध्ये होते, म्हणून या पालख्या, ही सोहळा, या आनंदी आनंद आणि देवाची मार्गदर्शन झालं. देव सगळ्याला बघायला मिळतो. वारीमध्ये आनंद लुटला जातो. विठ्ठल 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 विठ्ठल. रामकृष्ण हरी बोला, पुंडलिका वरधारिठल श्री ज्ञानदेव तुकार, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, वासुदेव हरी. धन्यवाद माऊली, तुम्ही महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपत आहात. LS मराठीच्या वतीने तुम्हाला धन्यवाद. ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि हीच परंपरा ही गोंधळाच्या माध्यमातून जपण्याची परंपरा यांच्याकडून केली जात आहे. सचिन धुमाळ, LS मराठी, माळीनगर.